श्लोक 54. श्रीराम सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेची न मेळी. चळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. या आधीच्या श्लोकामध्ये समर्थांनी साधकानं अरण्यवास करावा असा सल्ला दिला आहे. आपल्या संस्कृतीनंही वानप्रस्थाश्रम स्वीकारावा आणि वृद्धपणी अरण्यात जाऊन राहावं असं सांगितलेलं आहे. पण जेव्हा आपण घरात नकोसे होऊ किंवा सगळी इंद्रिय भोगानी थकल्यावरती देवाधर्माचा विचार केला तर तो परमार्थ घडेल काय असं समर्थ विचारतात. कानाने ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही, अशा अवस्थेत तीर्थयात्रा करणं शक्य नाही. परमार्थ करायचा आहे आणि याच जन्मे भगवंताला वश करून घ्यायचं आहे हे ज्याला समजतं तो तरुण वयातच परमार्थ मार्गाला लागतो. भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे स्थिर बुद्धी, शांत वृत्ती, प्रसन्न वातावरण आवश्यक असतं. यासाठी फार कष्ट करावे लागतात, बराच वेळ द्यावा लागतो आणि सातत्य टिकवावं लागतं. तेव्हा वृद्धपणी वेळेव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट माणसाकडे नसते. तसंच अरण्यात प्राप्त होणाऱ्या गोष्टी इंद्रियांच्याद्वारे प्राप्त होत नाहीत. उलट थंडी, वारा, ऊन, पाऊस अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. जंगली श्वापदांशी लढावं लागतं. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता येत नाहीत. मग आपणच विचार करतो की या गोष्टी या वयात सोसणार नाहीत. समर्थ जेव्हा अरण्यात राहणं म्हणतात तेव्हा तो पारमार्थिक साधनेचा भाग म्हणून करणं अपेक्षित आहे. अरण्यवास हा एकांतासाठी आवश्यक आहे. एकांत म्हणजे एकाचा अंत. ज्या खोटेपणाच्या आधारानं आपण आयुष्य जगतो त्याचा अंत करणं. यासाठी विवेकानं किंवा चिंतनानं खोट्या मीचे मार्ग बंद करून टाकायचे. हा खरा अरण्यवासाचा अर्थ आहे. भौतिक सुखाची चटक थांबवून एकांतवास मिळावा, शांतपणे मनन चिंतन करावं, सदाचार वाढवावा, मनाची एकाग्रता साधावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातल्या वैषयिक सुखाचा लोभ कमी करावा, ही त्यामागची कारणं आहेत. आणि हे सगळं करायचं असेल तर अर्थातच शरीराची साथ हवी. प्रपंचासाठी जसं इंद्रियाची साथ हवी तसं परमार्थ साधायचा असेल तर मनाबरोबर शरीरही भक्कम हवं. मनाबरोबरच शरीरालाही वळण लावावं लागतं. सकाळी लवकर उठावं हे मनानं घेतलं तरी शरीरानं ते अंमलात आणणं अवघड असतं. यासाठी अरण्य हे उपलक्षण आहे. एकांताला न कंटाळणं, उलट त्याची आवड निर्माण होणं, या दृष्टीनं हा विचार समर्थांनी केलेला आहे. अनेक वर्ष चिंतन करून मनाचं उन्मन झालं की भक्त पुन्हा समाजात राहून सुरक्षितपणा अनुभवू शकतो. आपण जे सुखदुःख भोगतो त्यात अनुभवाचं प्रमाण थोडं आणि कल्पनेचा वाटा अधिक असतो. म्हणून आजकाल उपदेश केला जातो की व्यवहारात काय आहे ते पहा. गुडघे दुखतात म्हणून मला वाचता येणार नाही अशी कल्पना करणं चुकीचं आहे. एक शेतकरी असतो, तो शेतात तूर पेरतो. ज्या दिवशी तो पेरणी करतो त्या दिवसापासून तो कल्पनेत रमतो. मी आता पेरणी केली आहे, छान पाऊस येईल, चांगलं पीक येईल, मी ते विकेन आणि येणाऱ्या पैशातून मी गाडी विकत घेईन, सगळीकडं फिरेन. या अशा सगळ्या कल्पना तो आपल्या पत्नीला सांगतो आणि ती म्हणते गाडी कशाला, मला सोन्याचे दागिने पाहिजेत. तो गाडी आणि ती दागिने असा भांडणाचा विषय सुरू होतो. अजून तूर आलीच नाही तरी हे भांडण म्हणजे हा सगळा कल्पनेचा खेळ आहे. एक म्हण नाही का, बाजारात तुरी भटभटणीला मारी. पण खरा भक्त हा अशा कल्पना करत नाही. तो अलिप्त आणि उदासीन असतो. अहंकारी मनोवृत्तीमुळं निर्माण होणारं मनाचं अस्वास्थ्य त्याच्या बाबतीत उद्भवत नाही. मानापानाच्या यशापयशाच्या कल्पना त्याला स्पर्श करत नाहीत. कोणत्याही कपोलकल्पित गोष्टींनी तो दुःखी होत नाही, कारण कल्पनेच्या साम्राज्यात तो रमत नाही.
या सगळ्या गोष्टी सत्पुरुषाला साधू शकतात, कारण त्याचा निश्चय दृढ असतो. त्याचं ध्येय, धारणा, श्रद्धा, विश्वास हे ठाम असतात. त्याच्या मनाला चंचलता येत नाही. काय करायचं आणि काय करायचं नाही हे तो निश्चयानं ठरवू शकतो. त्याच निश्चयानं तो परमार्थ साधना करत असल्यामुळं त्याचं ध्येय तो सहजतेनं गाठू शकतो. अशा दृढनिश्चयी माणसावर संकट येत नाही असं नाही, तर कितीही दुःख झालं तरी तो त्याच्या ध्येयापासून दूर हटत नाही. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, अशी त्याची धारणा असते. अशा तऱ्हेनं जो पुरुष तारुण्यापासून साधनेचा ध्यास घेतो, कोणत्याही खोट्या कल्पनांमध्ये रमत नाही आणि ज्याची भगवंतावरची भक्ती दृढ असते, तो सर्वोत्तम दास समजावा, असं समर्थ म्हणतात.